मी जगद्गुरू सूर्याचार्य कृष्णदेवनंद गिरी महाराज, सूर्यपीठ मुरली मंदिर द्वारका, जुना आखाड्याचे प्रमुख जगद्गुरू. त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून मी त्यांना भेटायला आलो. या ठिकाणी पुन्हा सरकार बसतं कसं बघतात हिंदू म्हणून आणि आश्रमात कशा पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून कसा चेहरा पाहिजे? एकनाथ शिंदेसारखा दुसरा कुठला आणखीन चांगला चेहरा नाही, एकतर पहिली गोष्ट. आणि मी आपणाला माहिती म्हणून सांगतो की मी पहिल्या वेळी इथे झाले त्याही वेळी सांगितलं होतं, 21 तारखेला सांगितलं होतं त्यावेळी की एकनाथ शिंदे हे पुढचे मुख्यमंत्री असतील. आणि आताही मी 23 तारखेला सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेसारखा दुसरा कोणी मुख्यमंत्री होण्या इतके चांगल्या स्तराचा माणूस नाही. ज्या पद्धतीनं हिंदुत्वाला घेऊन त्यांनी चाललेले आहेत, ज्या पद्धतीनं त्यांच्यातले जे लोकांमध्ये आपलेपणाचा जो आपुलकीचा जो भाव आहे तो इतर कुठल्याही आणखीन मुख्यमंत्र्यांकडं नाही आहे. आणि आता त्यांनी जर हे 5 वर्ष जर झाले तर मला असं वाटतं की योगीजींच्या सारखंच त्यांचं काम होईल आणि मोठ्या धडाडीनं या महाराष्ट्रात वैभव फुलवतील एवढा माझा हा विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे नंतर हिंदूंचा चेहरा म्हणून कसं बघितलं जातं ते शिवसेनेचा मधला कसा शिवसेनेचा बाळासाहेबांच्या नंतर माननीय आनंद दिघेंच्या नंतर अगर खऱ्या अर्थानं कोणी हिंदुत्व अगर जागृत ठेवणारा व्यक्ती असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत. तर मागच्या वेळी आपण भाकीत व्यक्त केलं होतं की कोण मुख्यमंत्री, यावेळी अजून मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून जाहीर झाला नाही, काय वाटतं आपल्याला? आणि 5 तारखेला शपथविधी आहे मुंबईत. मला इतकंच वाटतं आहे की एकनाथ शिंदेसारखा दुसरा चेहरा नाही. आणि भारतीय जनता पार्टीने अलायन्सनी परत एकदा एक हिंदुत्व ज्याच्या कर्तृत्वावर ते महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या संख्येनं आज हे दृश्य पाहायला मिळतं आहे आपल्याला. याच्यापाठी एक चांगला हिंदुत्व ज्वलंत हिंदुत्वाचा व्यक्ती, लोकाभिमुख व्यक्ती एकनाथजी शिंदे आहेत. आणि मला गर्व आहे की मी त्यांचा गुरु आहे. एक नारा असा दिला होता मोदीने, प्राणमंत्र दिला होता. काय वाटतं याचा पुन्हा पाहायला गेलं तर काय सांगितलं मी एक येतो अशा प्रकारच्या ज्या काही घोषणा याच्यामध्ये झाल्या होत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. नाही, हिंदुत्वाच्या दृष्टीने त्याने ते बोललेलं होतं, हिंदूने एक व्हावं. काल भागवतजींनी पण असं म्हटलेलं आहे की 2च्या ऐवजी 3 मुलं झाली पाहिजेत, कारण 2% जर खाली घसरलो तर मग तो आपण नसल्याच जमा होईल. आणि त्यामुळं आमच्यासारखा हिंदुत्ववादी व्यक्ती हे ज्वलंत हिंदुत्वाचं कार्य करणाऱ्या व्यक्तीलाच लोकाभिमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित करावं, असं आजही माझं त्यांना नम्रपूर्वक विनंती आहे की अमित शहाजी, माननीय प्रधानमंत्रीजी आणि भारतीय जनता पार्टीने असा विचार करावा की लोकाभिमुख व्यक्ती एकनाथ शिंदे जे आहेत यांना त्यांनी भरघोस विश्वासपूर्वक मुख्यमंत्री घोषित करावं. आजच्या भेटीनंतर द्वारकेला तुम्ही आमंत्रण देणार का येण्यासाठी? हो, मी देणार आहे. आपली काही मुख्यमंत्री यांच्याशी फोनवर काही चर्चा झाली का? आपण येणार आहात या ठिकाणी? हो, मी निरोप दिलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.